महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की दुसरा एखादा आमच्यातला एखादा कोणी असता तर. शपथ घेत आपल्या पहिल्याच निर्णयात महाराष्ट्राची फाईल उघडली आणि 22 वर्षांपासून पेंडिंग असलेल्या केसचा निकाल लावत मंत्री नारायण राणे यांना दणका दिला आणि सरन्यायाधीश भूषण गवई रविवारी मुंबईत पोहोचले. महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशननं त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर ते रविवारी पहिल्यांदाच मुंबईत आले, पण एकही सरकारी अधिकारी तिथे उपस्थित नव्हता. हे गवई यांना खटकलं. राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वागण्यावरून त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्यातील एक व्यक्ती सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना किंवा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना किंवा मुंबई पोलीस आयुक्तांना तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबाबत त्यांनीच विचार करावा, अशी नाराजी सरन्यायाधीशांनी उघडपणे व्यक्त केली. मला प्रोटोकॉलचे बिलकुलही काही वाटत नाही. तुम्हाला माहित आहे, मी अमरावती नागपूरला जातो तेव्हा सोबत कोणी नसतं. सुप्रीम कोर्टात जाण्याआधी मी अमरावती मित्रांच्या मोटारसायकलवरून फिरायचो. परंतु न्यायव्यवस्थेविषयी संविधानाच्या इतर संस्थांना असलेल्या आदराविषयीचा प्रश्न आहे, असं सरन्यायाधीश म्हणाले. ही वागणूक योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा. या लहान गोष्टींमध्ये मला वेळ नाही. माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर आर्टिकल 142 किंवा असं म्हणून ते थांबले. त्यावेळी तिथे काय घडलं पाहूयात. महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे. मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही. सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या. परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशरी. एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा. या लहान लहान गोष्टीमध्ये मला हे नाही, दुसरा एखादा आमच्यातला एखादा कोणी असता तर आर्टिकल 142 किंवा 140 लहान सहान गोष्टी आहेत, पण तुम्ही उल्लेख यासाठी केला की लोकांना कळलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.